संघटनेचे विद्यमान अध्यक्ष नगरसेवक बाळासाहेब बिंदाडे या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील. नका काय करायचे बस का. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संत सोपान काकाच्या या पुण्यभूमीमध्ये पुरंदर हायस्कूलच्या या प्रांगणामध्ये सालाबादाप्रमाणे यावर्षी आपण 9 वरवधूंचं सामुदायिक विवाह सोहळा संपन्न करत आहोत. हा सोहळा आदर्श क्रांती संघटनेमार्फत, आदर्श क्रांती संघटना याची स्थापना गेली 25 वर्षापूर्वी संजय अण्णा जगताप संस्थापक अध्यक्ष व सर्व मित्रमंडळी यांनी स्थापन केली. या संघटनेमार्फत गेली 25 वर्षापासून समाजातील जे काही समाजहिताचे उपक्रम आहेत ते आम्ही करत आहोत. असेच करत असताना आमची 20 वर्षापूर्वी नारायणपूरला श्री क्षेत्र नारायणपूर येथे परमपूज्य अण्णा महाराज यांची भेट झाली असता त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील शिष्य भरतनाना गुरव यांच्या मदतीने आम्ही गेले 20 वर्षापासून समाजातली आपण या अडचणी पाहून या सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरुवात केलेली आहे. व गेले 20 वर्षात आम्ही साधारण 1000+ एवढी लग्न अतिशय चांगल्या पद्धतीने, दिमागदार पद्धतीने केलेली आहेत. व या सर्व 20 वर्षातल्या उपक्रमामध्ये आम्हाला आपल्या लाडक्या खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे या पवार कुटुंबियांचा आशीर्वाद व अण्णा महाराज यांचा आशीर्वाद लाभलेला आहे. अतिशय व्यस्त शेड्यूलमधून सुद्धा वेळात वेळ काढून ताई या उपक्रमासाठी अवश्य उपस्थित राहत्या. त्याबद्दल मी आदर्श क्रांती संघटनेतर्फे त्यांचे हार्दिक आभार मानतो. या संघटनेमार्फत आपण पाहतो आजकाल लग्न करायचं, साधं लग्न करायचं म्हटलं तरी 4-5 लाख रुपये लागतात. आम्ही सर्वजण मित्रमंडळी मिळून अतिशय चांगल्या प्रकारचे हे लग्न सोहळा, याच्यामध्ये आपण वधूवरांना लागणारे कपडे, शालू, हळदीचा पोशाख, पुन्हा त्यांना संसार उपयोगी लागणारे भांडी, मंगळसूत्र व अशा जे नित्योपयोगी आणि चांगल्या प्रकारची त्यांची संपूर्ण सासवड शहरामध्ये मिरवणूक गाजत मिरवणूक काढून व येणाऱ्या 4-5 हजार लोकांच्या भोजनाची व्यवस्था, असं आपण जे आपल्या स्वतः घरचं जे लग्न करतो त्यापेक्षाही अतिशय चांगल्या पद्धतीने, दिमागदार पद्धतीने हा विवाह सोहळा साजरा करायचा आम्ही प्रयत्न करतो. यामध्ये सर्व वधूवरांचं तसंच समाजाचाही आम्हाला हातभार लागतो, त्यांची मदत होती. व हा विवाह सोहळा आम्ही इथून पुढेही कायमस्वरूपी चालू ठेवणार आहे. याच्यात आमचं कुठलेही हेतू नाही आहे. एक समाजाच्या हितासाठी आपण पाहतो शेजारीने लग्न जोरात केलं म्हणून आपण कुठंतरी जमीन विकून, कुठं कर्ज काढून अशी लग्न अजून मोठं करण्याचा प्रयत्न करतो. परंतु याच्यामधून काय होतं, त्या मुलामुलींच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर उभा राहतो. तेच त्या खर्चाला फाटा देऊन आपण या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केलेलं आहे. याच्यामध्ये असं काय नाही आहे की गोरगरिबांची, अतिशय चांगल्या परिवारातलीही लग्न इथं होतात. 2 वर्षापूर्वी सोमेश्वर कारखान्याचे संचालक डायरेक्टर त्यांच्या मुलाचंही लग्न इथे या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये झालेलं आहे. व या सामुदायिक सोहळ्यासाठी आपले लाडके कैलासवासी अजितदादा यांचंही बऱ्याच वेळा आम्हाला आशीर्वाद इथे लाभलेले आहेत. ते आज नसल्याचे आम्हाला खूप उणीव जाणवत आहे. तरी असो, ईश्वराच्या इच्छेपुढं काही चालत नाही. तरी त्यांचे वरून आशीर्वाद